नमस्कार मंडळी, मी जयश्री. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की वैभव लक्ष्मी व्रताची पूजा कशी मांडायची आणि त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे जी मला माहिती आहे ती. तर चला सुरू करूया. तर आधी एक पाट घ्यायचा, पाटावर रुमाल अंथरायचा किंवा तुमच्याकडे जो पण छान असा पीस असेल तो अंथरायचा. मी पीस अंथरला आहे. त्यानंतर मग तांदूळ घेतलेले आहे. सगळं साहित्य जवळच घेऊन ठेवलेलं आहे. वैभव लक्ष्मी व्रताचे 2 पुस्तक घेतले आहे, ते ठेवून घेतले पाटावर. आणि नंतर मग तांदूळाने कळसासाठी रास बनवायचे आहे. तर तांदळाने मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. हे व्रत अगदी सोपे आहे करायला. ते 11 किंवा 21 शुक्रवार असे करावे आणि ह्या व्रताने खरंच इच्छा पूर्ण होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमच्याही जर काही इच्छा असेल तर नक्की हे व्रत करा. देवी सगळ्यांच्या इच्छा नक्की पूर्ण करते. आपल्याला संकल्प करायचा असतो 11 किंवा 21 शुक्रवारांचा, तर आपल्या इच्छेप्रमाणे करायचा. तर बघा, नंतर मी गणपती बाप्पा पण ठेवून घेतले आणि त्यानंतर माझ्याकडे काही यंत्र आहे, कुबेर यंत्र वगैरे, ते ठेवले. ह्या व्रताने माझ्या तर सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. मी जे पण मागितलं, संकल्प ठेवला 11 किंवा 21 शुक्रवारांचा आणि जी इच्छा मनात धरली होती ती माझी पूर्ण झाली आहे. त्यानंतर तांब्या घेतला, त्यात पाणी भरून नंतर त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलं आणि बोटं उमटवून घेतलीत आणि सगळीकडे 5 बोटे उमटवून घेतले, कुंकवाचे ओढून घेतले. जसं आपण कळस मांडतो तसंच आहे याचं, फक्त यात एकच बदल आहे की यात आपण नारळ नाही ठेवत कळसाला, तर एक वाटी किंवा एक डिश काहीतरी ठेवायचं, त्यात तांदूळ भरायचे आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि सोने किंवा चांदीची वस्तू ठेवायची. असा वेगळ्या प्रकारचा कळस असतो या व्रतामध्ये. तर मी एक डिश ठेवली, त्यात तांदूळ ठेवले आणि 1 रुपयाचे नाणे आणि गणपती बाप्पाची होती माझ्याकडे छोटीशी मूर्ती, ती ठेवली त्यात. हे व्रत अगदी साधे, सोपे, सरळ आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारे आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एक किस्सा सांगते. आम्ही रेंटने राहत होतो, भाड्याने. तर मला मनापासून खूप अशी इच्छा होती की माझं स्वतःचं घर व्हावं. असं प्रत्येकालाच वाटतं ना, तसं मलाही वाटायचं की माझं स्वतःचं घर व्हावं. आणि मी देवीकडे ती इच्छा धरली आणि 21 शुक्रवारांचा संकल्प केला. तर खरंच सांगते, माझं स्वतःचं घर झालं. हप्ते भरतोय आम्ही अजून घराचे, पण झालं ते होणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर मग मी वरती पहिली गणपती बाप्पाला वगैरे फुले ठेवून घेतली. तुम्हालाही अनुभव येईल, तुम्ही एकदा करून बघा, तुमची जर मनात काही इच्छा असेल तर. मनोभावी प्रार्थना केली तर देवी सगळ्यांवरच प्रसन्न होते. माझा तर खूप विश्वास आहे, कारण असं एकदाही नाही झाले की मी एखादी इच्छा धरली आणि देवीने ती पूर्ण नाही केली. माझा खूप विश्वास आहे महालक्ष्मी मातेवर, वैभव लक्ष्मी मातेवर. दोघं एकच आहे, वैभव लक्ष्मी माता, महालक्ष्मी, पण तिचे रूप वेगवेगळे आहेत. तसे मी मार्गशीर्षचे गुरुवारही पकडते, त्यानंतर ही शुक्रवारही पकडते. मग मी सगळीकडे फुले ठेवून घेतली. फुले वाहून घेतली सगळ्या देवांना. आणि उपवास आपल्या मनाप्रमाणे असतो. आपल्याला जर साबुदाण्याची खिचडी खाऊन करायचा असेल तर तसा करायचा, नाहीतर निरंकार केला तरी चालतो. संध्याकाळी सोडायचाच असतो, त्यामुळे मी निरंकारच करते शक्यतो. फळं वगैरे खाल्ले तरी चालतात. आपल्या तब्येतीप्रमाणे उपवास पकडावा, त्यात असं काही नसतं की असंच पकडला पाहिजे तसाच. त्यानंतर मग मी दिवा लावून घेतला. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपल्याला किती प्रसन्न वाटतं ना, दिवस कसा जातो कळतच नाही.
आपण दिवसभर देवाचं नामस्मरण करत असतो, मग छान वाटतं. दिव्यामध्ये तेल टाकलं. मी आता दिवा लावून घेते. माझं सगळं खूप हळूहळू चालू असतं. मला पूजा एकदम प्रॉपर लागते, त्यामुळे सगळं काही मी हळूहळूच करत असते. नंतर दिव्याला पण फूल वाहून घेतलं. घंटी ठेवली बाजूला आणि आता राहिली अगरबत्ती. तर अगरबत्तीचं स्टँड ठेवलं आणि त्यात अगरबत्ती लावून घेतली. छोटं स्टँड होतं माझ्याकडे आधी ओपनवालं, पण अध्याय छोटा आहे ना, तो लगेच वळून घेतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. मग मी हे स्टँड घेतलं. हे बंद असतं त्यामुळे मग काय नाही. मग अगरबत्ती पण लावून घेतली. हे व्रत मी अगदी 7वीला असतानापासून करते. हे मला माझ्या बहिणीकडून शिकली मी. म्हणजे मलाही काही माहीत नसतं ना आपल्याला पण आधी, पण माझी बहीण असते गावाला, ती करायची. एकदा मी तिच्या घरी गेली होती ना, तिने धरले होते. मग म्हटलं मी पण पकडेल हे उपवास. मी पकडले आणि तेव्हापासून मी एक इच्छा धरली मनात. मला तेव्हा विश्वास नव्हता, पण म्हटलं करून बघावं. मी पकडलं आणि एक इच्छा धरली मनात आणि खरंच ती इच्छा पूर्ण झाली. तेव्हापासून माझा विश्वास बसला आणि मी प्रत्येक वर्षी 11 किंवा 21 शुक्रवार असे संकल्प करून पकडत असते. प्रत्येक वर्षी इच्छा नाही सांगत, मनात भावी म्हणून करते. इच्छा 1-2 वेळेसच मी सांगितलं होतं देवीला आणि देवीने त्या माझ्या पूर्ण केलेल्या आहेत. आता काही इच्छाच नाही राहिली. देवीने माझं घर केलं, मला मुलं झाली, सगळं काही चांगलं चालू आहे. फक्त एकच इच्छा आहे की देवीने सुखात ठेवावे. बाय बाय.